शिंदेच्या शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांच्या वक्तव्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात होताना दिसते। भाजपाचा रुबाब वाढलेला आहे, त्यांनी मित्रपक्षांचा मान राखायला हवा अशी आग्रही मागणी कीर्तीकर यांनी पुढारी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये केली आहे। या नाराजीवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही भाजपावरती निशाणा साधलाय। कीर्तीकर यांनी त्यांचा अनुभव मोजक्या शब्दात मांडलाय। अशा शब्दात जयंत पाटील यांनी टीकास्त्र सोडलेलं आहे, तर कीर्तीकर यांच्या वक्तव्यावरती राऊत यांनी सुद्धा टोला लगावलेला आहे। आपण कीर्तीकर यांच्यावरील ईडी कारवाईवरून पुढारी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत गजानन कीर्तीकर भाजपाबाबत नेमकं काय म्हणाले पाहूया। वडील म्हणून दुःख होते, मुलावरती अशा पद्धतीची कारवाई होती। फक्त तो दुसऱ्या पक्षात गेला नाही किंवा एकनाथ शिंदेच्या पक्षात गेला नाही म्हणून अशी कारवाई होते, त्याच्यावरती असं तुम्हाला वाटतं? दुःख होतंय का? नक्कीच दुःख काय, मला राग येतो। राग म्हणजे ही जी पद्धती आहे, ही संस्कृती आणलेली आहे बीजेपीने, एकदम चुकीची आहे, घातक आहे। त्यांना भविष्यामध्ये आता ठीक आहे 400 पारबीर ते करतायत, मोदींना पंतप्रधान बनवू आम्ही, पण भविष्यामध्ये त्यांची ही जी वृत्ती आहे ही त्यांना फार अडचणीची आणणार आहे, अडचण होणार आहे। जाणीवपूर्वक केलं जाते निवडणुकीला उमेदवार अमोल कीर्तीकर आहेत, मग मोकळेपणाने उत्तर हवं गजाभाऊ। नाही नाही, आता उमेदवार झाला, उमेदवारी होण्यापूर्वी देखील नोटीस जारी झाली होती ना। ज्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली त्याच दिवशी पहिलं ईडीचं समन्स, पुन्हा कालच्या चौकशीत ना हे सगळं ॲक्च्युली मी मगाशी म्हणाल तसं बीजेपीच्या एकंदरीत त्यांचं जे काय सगळं हावभाव चाललेली आहे ना देशामध्ये, काम चांगलं करतात मोदी, हिंदुत्वासाठी, सनातन धर्मासाठी 370 कलम, GST आणला, त्याच्यानंतर राम मंदिर उभं केलं, हे सगळं चांगलं चाललंय। पण त्यांच्यामध्ये हा जो रुबाब आलेला आहे आणि मीच सगळं काय ते घेईन, 400 पार कशाला, घ्या ना, अख्खी लोकसभाच घ्या तुम्ही। याबाबतीत एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीसांकडे चीड व्यक्त केली आहे का तुम्ही? चीड हा शब्दच तुम्ही वापरलात म्हणून मी तो वापरतो, की तुम्ही चीड व्यक्त केली आहे का, तुमचा संताप व्यक्त केलेला आहे का याबाबत? मी सांगितलं अनेक वेळेला, देवेंद्र फडणवीसला मी कशाला सांगायला जाऊ, माझे नेते आहेत एकनाथ शिंदे यांना सांगितलेलं आहे, त्यांना म्हटलं की, आणि मी जाहीरपणे बोलतो की आमचा मान राखला पाहिजे, राखला जात नाहीये सध्या, आमचा मान राखला गेला पाहिजे, पण सध्या राखला जात नाहीये का? पाहिजे, उलट विचारू नका तुम्ही।